सागर भाऊसाहेब वाघमोडे, राहायला सहयोगनगरमध्ये. आणि राहुलदादा जाधवसोबत मी पण खूप वेळ राहिलेलो आहे. आणि त्यातली त्यात करोना काळामध्ये राहुलदादा जाधवची मला खूप मदत झाली. करोना काळामध्ये डॉक्टरनी अक्षरशः माझी गॅरंटी घेतली नव्हती. त्या अशा परिस्थितीमध्ये जिथं सगळेच हातबल झालेले, त्या परिस्थितीमध्ये दादा स्वतः माझ्या मागे उभे राहिले. किंवा दादाला 2 दिवसानंतर कळल्यानंतर दादा स्वतः हॉस्पिटलमध्ये येऊन डॉक्टरशी चर्चा करून स्वतःच्या जबाबदारीवर मला हॉस्पिटलमधनं बाहेर काढलं दादांनी. आणि त्यांच्या जबाबदारी त्यांनी वायसीएमच्या हॉस्पिटल मला ॲडमिट केलं. वर डॉक्टरांना पण सांगितले की हा माझा जवळचा पेशंट, याला काय करून ट्रीटमेंट करा, बरा करा, गॅरंटी नाही वेगळी. त्या हिशोबाने मला बरं करून दादांनी मला 8 दिवसामध्ये डिस्चार्ज पण त्या हॉस्पिटलमधनं मला भेटला. त्याच्यामुळे मला दादा हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि देव माणूसच आहे माझ्यासाठी. मी त्यांना देवच मानतो. खूप उपकार आहे माझ्या दादाचे. आणि प्रभागात म्हणायला झालं तर कामं पण भरपूर आहे. म्हणजे न सांगता काम होतं. दादांपर्यंत पण जायची गरज पडत नाही, कारण की एखाद्या कार्यकर्त्याला जरी फोन केला तरी ते काम होऊन जाते. अशामुळे दादांना खूप मानतात इकडे. आणि दादा निवडून येणारच यावेळेस 100%. मी वसंत शेट नाही बरेच वर्ष पाहतोय आणि रुपालीताईंना तर म्हणजे ह्या मैदानासाठी ज्यांनी, जेन्युअनली सांगतो, ह्या मैदानासाठी ज्यांनी जे आक्रमक होत्या रुपालीताई, ते अनबिलिव्हेबल होतं. कारण इथं ज्यांनी सत्ताधारी म्हणून ज्यांनी मिरवून घेतलं एवढे वर्ष, ती लोक कुठंच नव्हती ह्या मैदानाच्या वेळेस. मी जेन्युअनली सांगतोय, कुणाला म्हणजे कुणावर टीका करण्याचं किंवा काहीच नाही, मी काही राजकारणी नाही. आणि हा फॅक्ट आहे. आणि ह्या देशा खरंच म्हणलं तर मी देशाची गोष्ट नाही करणार, मी एवढा मोठा पण नाहीये, पण आपल्या ह्या एक साधारणतः ह्या 3-4 किलोमीटरच्या रेडियस बद्दल जर बोलायचं म्हणलं तर इथल्या खरंच प्रत्येक तरुणांनी हा विचार केला पाहिजे की आपल्याला मतदान हे आपल्या प्रभागासाठी करायचं आहे का देशासाठी करायचं आहे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की बाबांनो, तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला, तुमच्या मित्रांना जे काही असतील त्यांना कन्व्हिन्स करा की का आपल्याला ह्या लोकांना निवडून द्यायचं आहे. ही आपल्या हक्काची माणसं आहेत. मी खरंच सांगतोय की तुम्ही कधी यांच्याजवळ, मी परशुराम भाऊ नाही, म्हणजे मी फोनवर बोलतो आधीमध्ये, कधी असं जस्ट वाटलं तर मी परशुराम भाऊंना फोन करून बोलतो. तर ह्या लोकांना तुम्ही इझिली ॲक्सेसेबल होऊ शकता. दादांचं काम खूप चांगले आहे आणि गरीब गोरांना साथ देतात. व लेकरावाच्या शिक्षकांना शाळेसाठी पण खूप सोय केली दादांनी. आम्हाला दादांचा अभिमान आहे. दादांना निवडून आणू आम्ही. राहुल दादांनी आमच्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे, शिक्षणाची सोय केलेली आहे, बरेच कामं केलेले आहेत. मी बाळासाहेब खाडे. तसं पाहता माझा एक 4 महिन्यापूर्वी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला असं. पण त्यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर रिक्षा व्यवसाय करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी जर पडणारा माणूस आहे. त्यांना काय अडचण आली, भले मग आम्हाला कुणी अडवलं, डिपार्टमेंटनं अडवलं, काय चुकी नसताना आम्हाला त्रास जर दिला तर हा माणूस स्वतःच्या अंगावर गुन्हे घ्यायला सुद्धा तयार आहे. अन्यायाविरुद्ध लढणार हा माणूस आहे. म्हणून आमच्या पोटपाण्यासाठी काय अडचण आहे तर ते आम्हाला मदत करतात. म्हणून आमचं एक मत आहे की सामान्य जनतेतून हा गरीब माणूस लोकशाहीच्या बळकट विजय नगरसेवक व्हावा आणि त्यांना ताकद द्यावी जनतेने, ही इच्छा. मी किरण भोसले, सुनील भाऊ कदम, ह्या डिमार्टवर मी डस्टबिन कॅरी बॅग विकते. ते सुनील भाऊ कदम सगळ्यांसाठी चांगलं काम करतात आणि आमच्यासाठी उभं राहतात. कुठं पण अडचणला उभं राहतात ते. आणि आम्हाला सहकार्य भरपूर त्यांनी दिलेले. कुठल्या अडचणला कुठं, मी पण स्वतः टेम्पो चालक आहे, टेम्पो चालवते मी. कुठं पण अडचणला पळत येतात, सांगतात, बोलतात येऊन. आरटीओवाले आणि कोणी अडवलं तर त्यांच्यासोबत पण बोलून सॉल्व करतात ते. आणि त्यांना या मतदान नगरसेवकच्या ह्याच्यामधनं त्यांना बहुमत द्या आणि निवडून आणा, ही आमची खूप शुभेच्छा आहे. मी संजय प्रभाकर थिटे, या ठिकाणी नागेश्वर रिक्षा स्टँडवरती सुनील भाऊ कदम आमच्या संघटनेचे अध्यक्ष, ते या ठिकाणी आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यांचं समाजकार्य एक उत्कृष्ट आहे आणि त्यांना त्याचा छंद आहे किंवा ते जोपासतात आणि सर्वांना सार्वजनिक व्यवस्थित मदत करतात. तर मी सर्वांना आवाहन करतो की यावेळेस त्यांना एक संधी द्यावी, सर्व मतदारांनी त्यांचा विश्वास दाखवावा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा. माझं नाव जुबेदा बाबू माडजे, मी एक रिक्षा चालक आहे आणि आमच्या डिमार्ट या ठिकाणी
नागेश्वर रिक्षा संघटना आहे आणि या संघटनेचे संचालक आणि कार्यकर्ते आमचे भैया कदम हे अपक्ष उमेदवार राहिल्यामुळं आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट करत आहोत आणि आम्हालाही त्यांनी आतापर्यंत भरपूर मोलाचं सहकार्य केले. कशा पद्धतीने सहकार्य करतात? अशा पद्धतीने केले की महिलांना खूप त्रास आहे रोडवर. कोणी इथं नको करू तिथं नको करू. आम्ही आधीच खचलेलो असतो, महिला रिक्षा चालक महिला रिक्षा चालक असल्यामुळं खचलेलो असतो आणि त्याच्यात सपोर्ट करणारे कमी असतात. त्याच्यातून ही व्यक्ती आमच्यासाठी पुढं येते आणि सहकार्य करते, कोणत्याही अडीअडचणीला उभी राहते. अशा पद्धतीने ते प्रत्येक वेळेस आम्हाला सहकार्य करीत असतात आणि प्रत्येक रिक्षावाल्यासाठी ते एनी टाईम उभे राहतात आणि त्याच्यातून ते गरीब परिस्थितीतून उभे राहिले आणि त्याच्या पाठीमागे आपण बी उभे राहिलं पाहिजे. म्हणून हा नेता पुढे गेला पाहिजे, गरिबीतून वर गेला पाहिजे असं आमचं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी ते पण लढत आहे आणि आम्ही पण सपोर्ट करणार आहोत. आणि त्यांची निशाणी रिक्षा आहे आणि त्या रिक्षाच्या सहकार्यातूनच ते पुढे झाले, मोठे नेते होणार आहेत.